नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, दरवेळेस आपण एक वेगळी माहिती, वेगळी योजना घेऊन तुमच्या समोर येत असतो. आजही अशाच एका प्रकारची योजना तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की मराठा आणि खुल्या प्रवर्गातील जी विद्यार्थी मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपण पंजाबराव देशमुख ही योजना पाहिली. त्याचबरोबर एससी प्रवर्गातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण स्वाधार योजना पाहिली. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी ही नेमकी कोणती योजना आहे, तिचे लाभ काय, निकष काय, याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही जर आपण सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका. त्याशिवाय तुमच्या काही जे प्रश्न असतील, काही अडचणी असतील त्या देखील कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, स्वाधार आणि पंजाबराव देशमुख या योजनेप्रमाणेच ओबीसी आणि व्हीजेएनटी या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजना आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर या ठिकाणी बघू शकता आपण आवश्यक कागदपत्रे सर्वप्रथम आपण बघूया. तर यामध्ये सर्वात पहिले काय, तर भाड्याने राहत असल्याबाबतचं, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं नोटरी करून. त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र द्यायचंय तुम्हाला की मी माहिती ही अचूक भरलेली आहे आणि ही कुठली माहिती चुकीची नाहीये. जर चुकीची जर असेल तर माझ्यावरती दंडात्मक कार्यवाही नियमानुसार करण्यात यावी. या पद्धतीचं तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र देखील सादर करायचंय. त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचं देखील तुम्हाला शपथपत्र सादर करायचंय. आणि भाड्याने राहत असल्याबाबतचं भाडे करार असेल, करारनामा, हे तुम्हाला भाडे करार करून मिळतो तुम्हाला, तो भाडे करार सुद्धा याच्यासोबत जोडायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे त्याचा एक पुरावा म्हणून तुम्हाला बोनाफाईड प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुमच्या फाईलला जोडायचं आहे. आणि तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे, त्यामुळे तिथं अपलोड सुद्धा ही सगळे डॉक्युमेंट तुम्हाला करावी लागतील. याशिवाय तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, 12वीचं मार्क मेमो असेल, हे डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहेत. तर ही सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या जवळ रेडी ठेवायचे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र, त्यानंतर तुमच्या जातीचं प्रमाणपत्र, ही सुद्धा कागदपत्रे तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायची आहेत. यानंतर आता लाभार्थ्यांसाठीचे काय काय निकष आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. तर ही जी योजना ही मुख्यत्वे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आहे. ते इथले रहिवासी पाहिजेत, नागरिकत्व त्यांचं महाराष्ट्रातलं पाहिजे. त्यानंतर शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेले, ज्यांचं गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागला नाही असे, परंतु कोणते मागासवर्ग म्हणजे ओबीसी आणि व्हीजेएनटी म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, परंतु याच्यामध्ये धनगर समाज सोडून म्हणजे एनटीसी सोडून ही योजना आहे. आणि त्यानंतर एसबीसी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग, इतक्या प्रवर्गांसाठी ही योजना आहे. ओबीसी, व्हीजेएनटी, त्यापैकी एनटीसी वगळता आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर 12वी मध्ये किमान 60% गुण तुम्हाला आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुमचे 12वीचे मार्क या ठिकाणी निकषात धरल्या जातील. शिवाय दिव्यांगांना 50% गुणाची सवलत आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न जर असेल त्यासाठी तुम्हाला तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्या अर्जासोबत जोडायचंय. आता ही जी लाभार्थी संख्या आहे ती किती, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 जागा आहेत आणि असे किती 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे 21,600 विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. आता या 600 विद्यार्थ्यांचं डिवायडेशन कसं, तर 150 फर्स्ट इयर, 150 सेकंड इयर, 150 थर्ड इयर आणि 150 फोर्थ इयर, म्हणजे असे 600 विद्यार्थी इथं निवडल्या जातात. त्यानंतर व्यावसायिक जे कोर्स आहेत, म्हणजे ही जी योजना आहे व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अशा दोन्ही कोर्ससाठी. आपण पंजाबराव देशमुख पाहिली ती फक्त व्यावसायिक कोर्ससाठी होती, परंतु
ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी आहे ती व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक दोन्ही कोर्ससाठी लागू आहे. परंतु याच्यातल्या 70% ज्या जागा आहेत त्या व्यावसायिक कोर्ससाठी राखीव आहेत. म्हणजे बिगर व्यावसायिक साठी किती, तर एका जिल्ह्यामध्ये 180 जागा, 180 जागा बिगर व्यावसायिक साठी राहील, 420 जागा व्यावसायिक कोर्ससाठी राखीव राहतील. त्यानंतर या योजनेचा जो लाभ आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त 5 वर्ष घेता येईल. परंतु इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, यांचे काही जे कोर्स आहेत ते 6 वर्षाचे आहेत, तर त्यांना फार तर 6 वर्ष या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्या कोर्ससाठी ती सवलत आहे, परंतु या योजनेचा लाभ जास्तीत जास्त आपण 5 वर्षासाठी घेऊ शकतो किंवा आपला जो कोर्सचा जो टेन्युअर आहे तो कंप्लीट होईपर्यंत. आता यामध्ये असं आहे की जर तुम्ही मध्येच जर फेल वगैरे जर झाला तर त्या वर्षी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तो विषय निघाल्यानंतर तुम्ही, म्हणजे जर तुम्ही फर्स्ट इयरला जर या योजनेसाठी लाभ घेतलेला फर्स्ट इयरचे पैसे मिळाले परंतु तुमचे विषय बॅक राहिले तर त्यामुळे तुम्हाला सेकंड इयरला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सेकंड इयरला जेव्हा तुम्ही पास व्हाल, थर्ड इयरला जाल, तिथं तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल किंवा सेकंड इयरचे पैसे मिळतील परंतु तुमचं फेल झालेले वर्ष, पास झालेले वर्ष असे एकत्रित मिळूनच 5 वर्ष धरल्या जाणार. म्हणजे इथं तुमचा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणी नापास व्हायचं नाही आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यायचा. त्यानंतर 75% हजेरी असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडावं लागतं आणि ही हजेरी असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरतात. आता जे घर भाडे आपल्याला मिळणार आहेत तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई हा मुंबईचा विषय, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर हे ज्या मेट्रो सिटी आहे इथं तुम्हाला 60,000 रुपये वार्षिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर क वर्ग महानगरपालिका ज्या आहेत तिथं 51,000 रुपये वार्षिक. त्यानंतर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी जर तुमचं जर ऍडमिशन जर असेल तर तिथं 38,000 रुपये तुम्हाला देय राहतील वर्षाचे. हा एक प्रकारचा खूप मोठा आधार आपल्यासाठी होऊ शकतो. आता हे व्हीजेएनटी मध्ये जे आहेत जागा, समजा 600 जागा आहेत परंतु आता त्याचं डिवायडेशन कसं होणार, तर या प्रकारे ते आरक्षण असणार आहे. म्हणजे किती, ओबीसीला 59% जागा राखीव राहतील एकूण जागांच्या. त्यानंतर 34% त्याच्यातल्या व्हीजेएनटी साठी राहतील, एसबीसी साठी 6% राहतील आणि अनाथांसाठी 1% जागा राहतील. हे सुरू असताना समांतर आरक्षण या एकूण जागांपैकी 4% दिव्यांगांना देखील जाणार आहे आणि एकूण जागांपैकी 30% महिलांना राखीव असणार आहेत. तर या अशा प्रकारे आरक्षणाचं देखील स्वरूप राहील. आणि मित्रांनो, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लिंक दिलेली आहे hmas.mahait.org/. तर या साईटवर जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी का आपली त्याची प्रिंट मारायची, ती हार्ड कॉपी आपण आपल्या महाविद्यालयात एक जमा करायची आहे आणि एक इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये जमा करायची आहे. आणि त्यानंतर त्या फाईलची स्क्रुटनी वगैरे होऊन नंतर आपला फॉर्म मंजूर होऊन मग आपल्या खात्यावर ते पैसे जमा होतात. तर ही अशी प्रक्रिया आहे. ग्रामीण भागातले बरेचसे विद्यार्थी शहरात शिकायला येतात परंतु ग्रामीण असो किंवा ते शहरात आलेले असो त्यांना या योजनेबद्दल फारशी माहिती नाहीये. त्याच्यामुळं ही योजना जर माहीत जर झाली तर त्यांच्या शिक्षणाला नक्की हातभार लागेल, बहुजनांची पोरं शिकतील. त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याची एक प्रत्येकाची एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी जर असतील तर त्या कमेंट करा. जास्तीत जास्त प्रश्नांची जी उत्तर आहे ती देण्याचा प्रयत्न सारथी नॉलेज हब परिवाराच्या वतीने करण्यात येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा आणि शेअर करायला आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना विसरू नका. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी नवीन जी योजना आहे जी की समाजासाठी फलदायी आहे ती योजना घेऊन लवकरच येऊ. धन्यवाद.